तुम्हाला आजपासून 10 वर्षांनी स्वतःला कसे पाहायचे आहे? अशी व्यक्ती की जो आता एक सामान्य जीवन जगत आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्याकडे खूप मोठे स्वप्न होते, पण ते स्वप्न सोडून द्यायची काही सिरियस कारणेही त्याच्याकडे होती. ते पूर्ण करायला पुरेसा वेळ नव्हता, पुरेसे पैसे नव्हते, पुरेसा सपोर्ट नव्हता. त्याच्यावर खूप जबाबदारी होती, त्याला मदत करायला कुणी नव्हतं आणि म्हणून त्याने स्वप्न तिथेच सोडून दिलं. ही अशी व्यक्ती जो आता त्याचे स्वप्न जगत आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्याकडेही खूप मोठे स्वप्न होते, त्याच्याकडेही पुरेसा वेळ नव्हता, पुरेसे पैसे नव्हते, पुरेसा सपोर्ट नव्हता, पण सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून जो स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ काढत होता. मदत करायला तर कोणी नव्हतं, तरीही यावर रडत बसण्यापेक्षा त्याने पुढे जायचा ठाम निर्णय घेतला. पहिल्या व्यक्तीने कठीण वाटले म्हणून स्वप्न सोडून दिले. दुसऱ्या व्यक्तीने कठीण वाटले तरीही स्वप्न साकार केले, जे फक्त 1% लोकच करू शकतात. यातील तुम्ही दुसरी व्यक्ती व्हा. पहिल्या व्यक्तीने आयुष्यातील सगळे शस्त्र टाकून दिले आहेत. जेव्हा परिस्थिती कठीण होत गेली तेव्हा त्याने परिस्थितीसमोर हात टेकून दिले आणि आता त्याच्या आत कोणतेही चॅलेंज फेस करण्याचा आत्मविश्वासच उरलेला नाही. बाहेरील परिस्थिती त्या माणसाला कमकुवत बनवत गेली आणि कमकुवत माणूस आतून कधीच आनंदी राहू शकत नाही. ह्या गोष्टींमुळे तो फक्त एका सामान्य आयुष्याकडे जात राहिला. अशी व्यक्ती मेहनत करायला कचरते, हातातले काम काहीतरी करून फक्त उरकायचा मार्ग शोधते आणि आपल्याला काही मिळालं नाही म्हणून कुजबुजत राहते. हीच सगळ्या सामान्य लोकांची विचारसरणी असते. या विचारसरणीची आपल्याला आता सवय झाली आहे. आपण आजपर्यंत हेच करत आलो आहोत. हीच भावना आता आपल्या आत शिरली आहे. आता आपल्या विचारांची सुरुवातच भीतीतून आणि कमजोरीतून होते. आपण चॅलेंजचा सामना करून स्वतःला सुधारण्याऐवजी फक्त सोल्युशन शोधत राहतो. स्वतःला सुधारणे ही भावना आपल्याला अपमानास्पद वाटते. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जात असतं की फक्त तेवढेच धडे वाचून घे, एवढेच वाचलं की परीक्षेत पास होशील आणि कसेही करून नोकरी मिळवता येईल. आपल्याला कोणतेही चॅलेंज नको असतं. आपण स्वतःला या सामान्य लोकांमध्ये त्यांच्यापेक्षा सगळ्यात पुढे किंवा सगळ्यात श्रेष्ठ दाखवू पाहतो आणि म्हणून आपण असल्याच लोकांमध्ये राहतो, त्यांना आपल्या भोवती गोळा करत राहतो. पण दुसऱ्या व्यक्तीसाठीही स्वप्न साकारणे खूप सोपे नव्हते. स्वप्नाचा मार्ग म्हणजे काही फक्त स्वप्न बघणे, सोप्या रस्त्यावरून चालणे, आलेल्या परिस्थितीत पुढे चालत राहणे असे नाही. तुम्ही जेवढ्या स्वप्नांच्या जवळ पोहोचता तेव्हा परिस्थिती अजून कठीण होत जाईल, अजून मेहनत घ्यावी लागेल. जितकं तुम्ही पुढे जाता तितकं आयुष्य तुमच्यात आणि ध्येयात एक ताण निर्माण करतं. आणि या क्षणी माझ्यासोबतच हे का होतंय? मी तर सर्व प्रयत्न करतोय, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी पूर्ण करतोय असं वाटणं अगदी कॉमन आहे. पण याच क्षणी तुम्हाला काहीतरी हवंय असं म्हणणं आणि खरंच ते हवं आहे असं म्हणणं, यात फरक काय आहे ते कळेल. कदाचित हे कठीण प्रसंग तुमची पूर्वतयारी असेल, पुढे येत असलेल्या वादळाशी लढाईची तयारी असेल. जेव्हा तुम्ही स्वप्नांच्या रस्त्यावर चालत असता तेव्हा कधी तो सावलीतून असेल, कधी फुलांच्या बागेतून, तर कधी खडतर रस्त्यावरून तुम्हाला चालावे लागेल. आता तुम्हाला याची सवय होईल आणि वाटेल की आता ध्येय गाठणे अगदी सोपे आहे. पण मग रस्त्यात वळण येईल. कधी तुम्हाला कडक उन्हात चालत राहावे लागेल, काही प्रचंड वादळात एक एक पाऊल टाकत राहावे लागेल, तर कधी थंडीत तुमच्या आतली ऊब शोधत सर्व शक्ती एकवटून पुढे चालत राहावे लागेल. हा प्रवास खूप सुखकारक असेल असे नाही. याचा तुम्हाला खूप राग येईल, ते खूप त्रासदायक वाटेल की आता मी खूप मेहनत केली आणि आता मला आराम हवा आहे. त्या क्षणी तुम्ही हळूहळू पुढे चालत राहा. असे करत एक वेळ अशी येईल की भावना थोड्या शांत होतील, राग कमी होईल आणि स्वतःच्या सामर्थ्याची नव्याने ओळख तुम्हाला होईल आणि तुमच्या डोळ्यात आत्मविश्वासाची एक चमक असेल. आणि हे फक्त 1% लोकच करू शकतात. ते सगळे तर्क आणि बहाणे सोडून त्यांची संपूर्ण शक्ती त्यांच्या ध्येयासाठी लावतात. फार कमी लोक आहेत जे म्हणतात की हे होईल की नाही याच्याशी माझा काहीही संबंध नाही,
मला फक्त माझे लक्ष्य पूर्ण करायचे आहे आणि मग उद्या आणखी चांगलं काम करायचं आहे. मला दररोज माझे लिमिट्स वाढवत जायचे आहे. आणि असेच लोक त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात. जर तुम्हाला कधी या 1% लोकांमध्ये राहावं लागलं जे स्वतःला सतत चॅलेंज करत राहतात, एक पर्वत पार केल्यावर दुसरा पर्वत गाठतात, तर तुम्ही अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवणेही सहन करू शकणार नाही. कारण त्यांच्या समोर तुमची भीती आणि पोकळी समोर येईल. आयुष्य किंवा स्वप्नांचा मार्ग नेहमी सरळ रस्ताच का असावा? जेव्हा सोयीची अपेक्षा असते तेव्हा अडथळे खूप मोठे वाटतात आणि जेव्हा आपण गृहीत धरतो की रस्ता सोपा असेल तेव्हा डोंगर रांगांचा सामना करताना आपण काय करणार आहोत? सोयीची अपेक्षा असणे म्हणजे अडथळे आणि अडचणींना बळी पडणे. सरळ रस्ता हे काही आदर्श नाही, ही एक भेट आहे. याचा सन्मान केला पाहिजे. कारण जीवन सोपं नाही आणि ते कधीच सोपं होणार नाही. पण खरी शहाणी ही आहे की आपण हे जाणतो. तुम्ही खडतर रस्त्यावर चालत राहिला याने काय केलं? तुमचे जीवन संपलं नाहीच, पण तुम्हाला तुमच्या मानसिक शक्तीची नवीन जाणीव निर्माण करून दिली, जी शारीरिक शक्तीपेक्षाही अत्यंत प्रभावी आहे, अत्यंत तीव्र आहे. तुमचे आदर्श जेव्हा बदलतील तेव्हा तुमची काम करण्याची आणि परिस्थितीकडे बघण्याची दृष्टीही बदलेल. तेव्हा आपण जीवनाच्या आव्हानांसाठी सज्ज झालेले असू. तेव्हा कोणताही अडथळा आपल्या मागे येणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वाटेल. आपण काहीही सहन करू शकू. फक्त प्रश्न असेल की आपण स्वतःला योग्य ठिकाणी ठेवतो का? झालेल्या चुका आपल्या आयुष्याला डिफाईन करत नाही. दुःख आपल्याला संपवू शकत नाही आणि टीका आपल्याला रोखू शकत नाही. भीती हाच तो घटक आहे जो आपल्याला आपल्या योग्य स्थानावर पोहोचण्यात थांबवतो. लोक तात्काळ असुविधेची भीती बाळगतात आणि ते सहजतेच्या मागे धावतात, जेव्हा वास्तवात अडचणी हाच मार्ग असतो. ती एक बाधा नाही, तर ती एक मार्गातली संधी आहे. बाधा म्हणजे विजयाच्या दिशेने जाणारी पायवाट आहे. समाधान ह्या गोष्टीला कोणताही अर्थ नाही जोपर्यंत आपण संघर्षाची इच्छा ठेवत नाही. फिनिश लाईनचं मूल्य काय जोपर्यंत आपण स्वतःला वारंवार सिद्ध करत नाही. तुमच्या भीती आणि आत्मसंशयाच्या दुसऱ्या टोकावर एक अनोखी दुनिया आहे, जिथं एक चांगलं भविष्य संभव आहे, जिथं संधींची कमतरता नाही, जिथं तुमच्याकडे सगळ्या प्रकारची मदत उपलब्ध आहे, जिथं तुम्हाला जे काही हवं आहे ते सहज मिळवू शकता. पण ही दुनिया फक्त काहीच लोकांना उघड झाली आहे. कारण खूप कमी लोक सामान्य विचारसरणी पार करतात आणि त्यांचा दृष्टिकोन बदलतात. त्या नवीन दुनियेला पाहिलं तर तिथे भीती आणि संशयाला काहीही महत्त्व नाही. दृढ इच्छाशक्तीने अशक्य लक्ष्य सुद्धा पूर्ण करू शकतो. अंतर्गत शक्तीने मनाचा मालक होऊ शकतो. ही दुनिया तुमची सुद्धा वाट पाहत आहे. पण तुम्ही वाट पाहत असाल की तुमच्या दरवाजावर कुठंतरी गिफ्ट डिलिव्हर होईल आणि तुम्हाला नवीन विचारसरणी मिळेल ज्याचा तुम्हाला वापर करता येईल. तुम्हाला अपेक्षा असेल की एक दिवस अचानक तुमच्या मनात एक स्विच ऑन होईल आणि तुम्ही सगळे विचार करायला सुरुवात कराल, तर असे होणार नाही. कठोर सत्य हे आहे की मानसिकता बदलण्यासाठी संघर्ष करावा लागतो. कारण तुम्हाला हे सगळं समजलं, पण जुन्या सवयी, शरीराचे हार्मोन्स आणि मेंदूचे रिॲक्शन तुम्हाला परत जुन्या विचारांकडे ओढत असतील. ते तुम्हाला जुन्या सवयी पुन्हा करायला भाग पाडतील, ज्यामुळे तुमचं मेंटल स्टेट परत पुन्हा खाली येईल आणि तुम्हाला स्वतःला पुन्हा आठवण करून द्यावी लागेल की मला काय हवं आहे, भविष्यात मी कोणता माणूस बनू इच्छितो. पुन्हा तुम्हाला तुमचं नवीन भविष्य पाहावं लागेल, त्यावर विश्वास ठेवावा लागेल आणि योग्य कृती घ्यावी लागेल. यशस्वी होण्यासाठी तुमचा संघर्षच तुम्हाला शिकवेल की कशावर फोकस करायचा आहे, कसे विचार बदलायचे आहेत. 1% आयुष्य जगण्यासाठी 1000 वेळा पडायला तयार राहा आणि ही प्रोसेस आयुष्यभर पुन्हा करत राहा. आणि बघा, हे काही कठीण परिस्थितीत पाऊल पुढे टाकण्याबद्दल नाही, हे काही पराभवाबद्दल नाही, हे त्याबद्दल आहे की भविष्यातील तुमच्या स्वप्नांचा ब्रिज कसा तुम्ही बांधू इच्छिता. तुमच्याकडे अमर्याद शक्ती आहे, असामान्य ऊर्जा आहे, हे कधीच विसरू नका. तुमच्यासाठी आणि जगासाठी हे सिद्ध करा आणि फक्त अस्तित्व स्वीकारू नका, तर संपूर्ण ताकदीने पुढे जात तुमचे स्वप्न साकार करा.